येत्या 23 नोव्हेंबर 2025 ला टी-ई-टी परीक्षा होणार आहे आणि टी-ई-टी परीक्षा ही तितकीच पारदर्शक झाली पाहिजे असे पत्र सत्ताधारी आमदार प्रशांत बन्शीलाल बंब यांनी लिहिलेलं आहे. तर आपण थोडक्यात पाहूया. मागील काही प्रमाणामध्ये टी-ई-टी घोटाळा हा मुख्यतः गुण बदलणे, खोटे टी-ई-टी प्रमाणपत्र तयार करणे आणि काही प्रणालीमध्ये फेरफार करणे यांच्या जोरावर झाला होता. तर 2018च्या परीक्षेमधील काही लोक की ज्यांनी गैरप्रकार केला होता, तर अशा उमेदवारावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यवाही करण्यात आली. तर तपासात समोर आलेल्या जवळपास 7,880 उमेदवारावर टी-ई-टीमध्ये पुढे अर्ज करण्यावर कायम बंदी घालण्यात आली. तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा एकदम पारदर्शक पद्धतीने पार पडणार यात तीळमात्र शंका नाही. तर पाहूया त्यांनी आपल्या पत्रामध्ये काय म्हटले. प्रशांत बन्शीलाल बंब, सदस्य, महाराष्ट्र विधानसभा. तर प्रति माननीय आयुक्त. तर हे पत्र त्यांनी 16/11/2025 या दिवशी लिहिले की आपला हेतू फक्त परीक्षा ही पारदर्शक पद्धतीने पार पडावी असा आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी 2025 चा निकाल वाटप करताना कार्बन प्रत व मुलाची पडताळणी करूनच प्रमाणपत्र वितरण करण्याबाबत दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तर शिक्षकांना पुढील 2 वर्षांमध्ये टी-ई-टी ही बंधनकारक करण्यात आलेले. तर काही ठिकाणी गैरमार्गाने परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. 2018 व 2019 मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर टी-ई-टी प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. तर हजारो शिक्षकांनी लाखो रुपयाच्या मोबदल्यात बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली होती. तर या पार्श्वभूमीवर आगामी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या टी-ई-टी परीक्षेसाठी त्यांनी खालील उपाययोजना करण्याचे आवश्यक आहे असे सुचवले. तर परीक्षार्थींनी मिळालेली ओ-एम-आर उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांकडून त्यांच्या कार्बन प्रती व प्रमाणपत्रावरील गुण जिल्हा परिषदेमार्फत पडताळूनच अंतिम निकाल व प्रमाणपत्र वितरित करावे. सदर प्रक्रिया अनिवार्य करण्यात यावी व त्यासंबंधी स्पष्ट कार्यपद्धती ठरवूनच सर्व संबंधित यंत्रणांना कळविण्यात यावे. तर अशा पद्धतीचे हे पत्र आहे. तर ही प्रत माननीय श्री दादाजी भुसे साहेब, त्यानंतर माननीय श्री पंकज भोयर साहेब, त्यानंतर माननीय प्रधान सचिव, माननीय आयुक्त, माननीय शिक्षण संचालक, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे. परीक्षा ही पारदर्शक पद्धतीनेच पार पडेल आणि सर्वांनी तसाच प्रयत्न करायला हवा.